नमस्कार मंडळी. ओम महालक्ष्मी नमो नमः. आज 3 जानेवारी 2026 रोजी शांकभरी पौर्णिमा हा खूप पवित्र दिवस आहे आणि या दिवशी अन्नपूर्णा देवीचं विशेष पूजन कसं करायचं आहे, ज्यामुळे तुमचं घर नेहमी धनधान्याने भरलेलं राहील आणि कुटुंबात आनंद नांदेल. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणाऱ्या दुर्गेचं रूप म्हणजे शांकभरी. तिला 100 डोळे म्हणून तिचं नाव शांकभरी पडलं असं म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार दुर्गा देवीने मानव कल्याणासाठी शांकभरी अवतार घेतला होता. यालाच आदिशक्तीचे सौम्य रूप देखील म्हटलं जातं. देवीने पृथ्वीवर अकाल आणि गंभीर खाद्य संकटापासून मुक्ती मिळावी यासाठी हा अवतार घेतला होता. शांकभरी देवीचं पूजन तर आपण या दिवशी करतोच. शिवाय आपण अन्नपूर्णेच्या रूपाचं सुद्धा स्मरण किंवा आराधना आपण या दिवशी करू शकता. पौष पौर्णिमा या तिथीलाच शांकभरी पौर्णिमा साजरी केली जाते. ती यंदा आलेली आहे 3 जानेवारीला, म्हणजे आज शनिवारी. पौर्णिमेच्या दिवशी देवीला 60 प्रकारच्या भाज्यांचा, 60 प्रकारच्या कोशिंबिरीचा नैवेद्य मोठ्या प्रेमाने दाखवला जातो, श्रद्धापूर्वक दाखवला जातो. हा एक कुळाचार म्हणून देखील अनेक घरांमध्ये पाळला जातो. शांकभरी देवी हे माता पार्वतीचेच एक रूप आहे आणि म्हणूनच श्री क्षेत्र माहूर येथे रेणुका देवीची थाटात रथयात्रा सुद्धा या दिवशी काढली जाते. शांकभरी देवीलाच अन्नपूर्णा देवी देखील म्हटलं जातं, कारण प्रजेला अन्न पुरवण्याचं काम त्यांनी केलं होतं. आता तुम्ही तुमच्या घरामध्ये शांकभरी देवीची पूजा कशा प्रकारे करू शकता? तुमच्याकडे शांकभरी देवीच्या संदर्भातला काही कुळधर्म नसेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या घरात असणारी ही छोटी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे, त्या अन्नपूर्णा मातेची पूजा मात्र नक्कीच करू शकता. अन्नपूर्णा मातेला सागर संगीत नैवेद्य दाखवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. खास करून शांकभरी पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेसाठी कुंकुमार्चन करावे, त्यामुळे घरात सुख समृद्धी येते. आता हे कुंकुमार्चन कसं करावं? कुंकुमार्चन पूजेची सुरुवात करताना सुपारी गणपती म्हणून स्थापित करावी आणि त्या गणपती बाप्पाची सगळ्यात आधी पूजा करावी. त्यानंतर तुमच्या घरात अन्नपूर्णेची छोटीशी मूर्ती असेल, त्या मूर्तीला दुधाने आणि शुद्ध पाण्याने अभिषेक घालावा. मूर्तीला हळदी कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करावे आणि त्यानंतर कुंकुमार्चन करायला सुरुवात करावी. कुंकुमार्चन करताना उजव्या हाताचं मधलं बोट, अंगठा आणि मधल्या बोटाच्या शेजारचं बोट अर्थात अनामिका ज्याला म्हटलं जातं, यातील बोटांमध्ये चिमटीमध्ये कुंकू उचलून ते देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत, म्हणजेच मूर्तीच्या चरणापासून डोक्यापर्यंत वाहावे आणि प्रत्येक वेळी हे कुंकू वाहताना देवीचा एखादा मंत्र म्हणावा. तुम्हाला येत असेल तो, किंवा तुम्हाला श्रीसूक्त म्हणता येत असेल, किंवा माता महालक्ष्मीचे स्तोत्र म्हणता येत असेल, किंवा दुर्गा स्तोत्र म्हणता येत असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नपूर्णा स्तोत्र. या स्तोत्रांपैकी कुठलाही एक स्तोत्र येत असेल किंवा कुठल्याही देवीचा एक साधा मंत्र जरी येत असेल तरी त्या मंत्राचा जप प्रत्येक चिमटीतून कुंकू वाहताना करावा. ही कृती तुम्हाला 108 वेळा करायची आहे. 108 वेळा किंवा बरेच जण भक्तिभावाने 1008 वेळा सुद्धा देवीला कुंकुमार्चन करत असतात. जसं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. देवीचा स्तोत्र मंत्र म्हणणे हे मात्र त्यामध्ये महत्त्वाचं आहे. कुंकुमार्चन करत असताना श्रद्धा भक्तिपूर्ण अंतकरणाने या प्रकारे कुंकुमार्चन केल्यानंतर देवीला धूप दीप नैवेद्य दाखवून देवीची पूजा पूर्ण करावी. नैवेद्यामध्ये अर्थातच शांकभरी देवीची पूजा आहे, त्यामुळे फळभाज्या या भरपूर ठेवाव्यात, किंवा ज्या पद्धतीने तुमची ऐपत असेल त्या पद्धतीने, किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला करता येणे शक्य असेल त्या पद्धतीने ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता अन्नपूर्णा देवीचं पूजन करताना आपण कुंकुमार्चन करत नसाल तर अन्नपूर्णा देवीचा नामजप करत एक मुठभर तांदूळ देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावं. अर्थात देवीचा नाम जप करत तिला कोणत्याही धान्यानं स्नान घालावं. यावेळी अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती माता च पार्वती देवी पिता महेश्वर बांधवा शिवभक्तच्च स्वदेशू भुवनयत्रयम या मंत्राचा जप करत राहावा. कुंकुमार्चन पूजा पूर्ण झाल्यानंतर
अक्षदा हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि पूजा विसर्जित करत आहोत अशा प्रकारच्या संकल्पना करून त्या अक्षदा मूर्तीवरती अर्पण करायच्या आहेत आणि पूजा विसर्जित करायची. पुन्हा अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे त्या ठिकाणी देवघरात ठेवून द्यायची आहे. शांकभरी पौर्णिमेला अन्नदानाचं फार महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला जरी कुंकुमार्चन पूजा करायला नाही जमलं किंवा इतर कुठली साधना नाही जमली तरी सुद्धा शांकभरी पौर्णिमेला गरजूंना अन्नदान नक्की करावं. आणि यात अन्नदानाचे फार महत्त्व आहे. कारण आई शांकभरीचं प्रकटीकरणाचं प्रजेचं पोट भरण्यासाठी झालं होतं. भुकेने व्याकुळ असणाऱ्या भक्तांना पोटभर अन्न देण्यासाठी आई शांकभरीने अवतार धारण केला होता आणि म्हणून अन्नदानाचे महत्त्व आहे. तुमच्या हातून सुद्धा जर एखाद्या भुकेल्या जीवाला या दिवशी अन्नदान घडलं तर निश्चितच तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या आई जगदंबा या दूर करतीलच. तसेच या दिवशी देवी अन्नपूर्णेची विशेष पूजा करावी, प्रार्थना करावी की हे अन्नपूर्णा माझ्यावरती प्रसन्न हो. मी जो काही स्वयंपाक करते त्यास रुची येऊ दे. मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवले आहे. त्यात सात्विकता येऊ दे आणि ते खाऊन सर्व तृप्त होऊ देत. माझ्या मनात मातृभाव जागा होऊन आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची तुम्ही काळजी घेऊन भुकेलेल्यांना अन्न देण्याचा भाव हा माझ्या मनी जागो. यामुळे सदैव घरघराची भरभराट होऊन अन्नदानाचा साठा घरात सदैव भरलेला राहो. आता शांकभरी पौर्णिमेच्या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेचं पूजन केलं तर पूजेमध्ये वापरलेल्या काही अक्षदा किंवा धान्य आपल्या घरातील धान्याच्या डब्यात मिसळून द्याव्यात. त्यामुळे घरात अन्नधान्याचा साठा नेहमी भरलेला राहतो. त्याचबरोबर या दिवशी आपल्या स्वयंपाकघरातील चूल म्हणजेच गॅसची शेगडीचं पूजन करावं. यासाठी स्वयंपाकघरातील गॅस शेगडी स्वच्छ करावी. शेगडीला हळदी कुंकू लावून अक्षदा व्हाव्यात, दिवा अगरबत्ती लावावी आणि अन्नपूर्णा देवीचं स्मरण करून मंत्र म्हणावं. भांडी आणि धान्याचीही हळदी कुंकू लावून अक्षदा वाहून पूजा करावी. त्यामुळे स्वयंपाकघरात नेहमी भरभराट राहते. तसेच या दिवशी पक्ष्यांना धान्य टाकावे, गरजूंना अन्नदान करावं, गाईला चारा द्याव्या. अन्नदान केल्याने अन्नपूर्णा देवी माता त्या प्रसन्न होतात असेही सांगितलं जातं. आता या दिवशी किंवा कधीही काही गोष्टी अजिबात करू नये. अन्नाचा अपमान करू नये, अन्न वाया घालवू नये, स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवू नये, शेगडीवर किंवा गॅस ओट्यावर पाय ठेवून कधीही बसू नये. शांकभरी पौर्णिमेला देवी शांकभरीसोबत अन्नपूर्णा देवीची पूजा श्रद्धेने केल्याने घरात कधीही अन्नधान्याची कमतरता पडत नाही. अर्थात अडचणी दूर राहतात, सुख समाधान वाढतं, देवीची कृपा पिढ्यानपिढ्या राहते असेही बऱ्याच जणांचा अनुभव आहे. त्याचबरोबर आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि प्रगतीसाठी शांकभरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री देवी लक्ष्मी आणि चंद्राची पूजा करून देवी लक्ष्मीला गोड खीर अर्पण करावी. त्यामुळे देवी लक्ष्मीचे आशीर्वादही प्राप्त होतात. माता लक्ष्मीनंतर तांदूळ आणि दुधाची खीर चंद्राला अर्पण करावी. खिरीमध्ये तांदूळ, दूध आणि साखर या तिन्ही गोष्टी चंद्राशी संबंधित आहेत. त्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्रही बलवान होतो. त्यामुळे सुख समृद्धी आणि शांती वाढते. तसेच पौष पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण खिरीचा नैवेद्य दाखवून ओम श्रीम भ्रीम श्रीम कमले कमलालय हे प्रसिद्ध श्रीम भ्रीम श्री ओम महालक्ष्मी नमः या शक्तिशाली मंत्राचा जप करावा. मंत्राचा जप केल्यास त्याचे लाभ आपल्याला लवकर दिसून येतात. तसेच आपण नेहमीप्रमाणे पौर्णिमेला ज्या दिवशी सेवा करतो त्या सेवा देखील आपण या दिवशी अवश्य कराव्यात. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेरच्या बाजूस कुंकू अथवा गंध किंवा चंदनाने स्वास्तिक काढावं. सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. तुळशी मातेची पूजा करावी. तुळशी मातेला तुपाचा दिवा लावावा. उंबरठ्यावर देखील हळदीचे लेपन करावे. उंबरठ्यावरती देखील तुपाचा एक दिवा लावावा. अशी नेहमीची पौर्णिमेची पूजा करावी. धूप लावावा. तसेच झेंडूची फुले व आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. शिवाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा आपण देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करून देवीचा आशीर्वाद प्राप्त करू शकता. तर शांकभरी पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीच्या पूजनाचे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली आहे.
तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.